नमस्कार. ती वाट पाहते. पुण्याच्या एका चहाच्या टपरीवर सकाळी नेहमीसारखी गडबड सुरू होती. अरुण रोज ऑफिसला जाताना इथेच चहा घेत असे, पण आज काहीतरी वेगळं होतं. अरुण नेहमीपेक्षा शांत वाटत होता. डोळ्यात गोंधळ आणि मनात अस्वस्थता होती. तो काही विचारात बुडालेला होता. भाऊ चहा, टपरीवाला उद्गारला, पण अरुणच्या कानावर काही पडलं नाही. टपरीवाल्याने हलवून त्याला जागं केलं. काय झालं साहेब, सगळं ठीक आहे ना? हो, काही नाही, अरुण उत्तरला, पण त्याचा स्वर तोडका होता. अरुण आणि श्रेया एकेकाळी कॉलेजमध्ये खूप जवळचे मित्र होते. श्रेया एक साधी सोजवळ मुलगी होती, जिच्या हास्यातच जणू जग जिंकण्याची ताकद होती. अरुणच्या मनात कधीही स्पष्टपणे भावना व्यक्त करता आल्या नाहीत, पण त्याला तिच्याबद्दल प्रेम होतं. मात्र श्रेयाने नेहमी त्याला फक्त एक चांगला मित्र मानलं. कॉलेज संपल्यानंतर श्रेया दुसऱ्या शहरात पुढील शिक्षणासाठी निघून गेली. दोघांचाही संपर्क तुटला. अरुणने तिला कधीच त्याच्या मनातलं सांगितलं नव्हतं. आज अचानक अरुणला श्रेयाचा एक जुना मेसेज आठवला. अरुण, तुला एक दिवस खूप मोठा व्हायचा आहे, पण कधीही कोणाला दुखावू नकोस आणि आठवणी जप. आपण पुन्हा कधी भेटू माहीत नाही, पण तुला नेहमी साथ आहे. ते शब्द त्याच्या मनात घोळत होते. तो श्रेयाला शोधायचा विचार करत होता. अरुणने श्रेयाला सोशल मीडियावर शोधायचं ठरवलं. बरेच दिवस शोधल्यानंतर एका पोस्टवर त्यांचं लक्ष गेलं. श्रेया यांना श्रद्धांजली, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. अरुण हादरला. तो पोस्ट वाचत राहिला. श्रेयाचा अपघात 2 वर्षांपूर्वी झाला होता, पण तिचं स्मरण तिच्या लिखाणातून आणि कार्यातून उद्भवतात. अरुणचं मन सुन्न झालं. तो तिचं आठवणीतलं हसणं आणि त्या दिवसांचा विचार करत राहिला. त्याने आयुष्यात कधीच तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नव्हता. आता तर ती त्याच्यासाठी कायमची हरवली होती. अरुणने ठरवलं की श्रेयाच्या आठवणींना तिच्या कार्यातून अमर करायचं. त्याने तिचं जुने लिखाण, कविताची वही आणि तिच्या आयुष्यातील काही गोष्टी शोधायला सुरुवात केली. अरुणने श्रेयाच्या नावाने एक वाचनालय सुरू केलं, जिथे तिच्या आठवणी आणि तिने लिहिलेल्या कथा, कविता कायमस्वरूपी ठेवल्या. आज त्यांचं आयुष्य श्रेयाच्या आठवणींना समर्पित झालं होतं. लोक त्याला विचारायची, तुमचं प्रेम अपूर्ण राहिलं का? तो हसत म्हणायचा, ती वाट पाहते, पण आता मला कधीच गाठायचं नाही, फक्त तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ही कथा प्रेम, त्याग आणि आठवणींची एक सुंदर मालिका आहे. ती आपल्याला शिकवते की काही नाती कधीही संपत नाहीत, ती आपल्यामध्ये जिवंत राहतात. धन्यवाद. तुम्हाला जर माझी ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.